जय महाराष्ट्र। हा एक महत्त्वाचा विषय मुंबईत अनेक महिने आम्ही घेतलेला आहे। खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना त्याच्यावर आम्ही तोडगा काढला होता। 79(1)A आणि 1B मार्फत आपण सगळ्या ज्या उपकरप्राप्त इमारती आहेत, मग त्याच्यात चाळी आहेत, इमारती आहेत, पगडी प्रॉपर्टीज आहेत, ज्याला आपण सेस प्रॉपर्टीज बोलतो, ह्याच्या पुनर्विकासासाठी आपण मार्ग मोकळा करून दिला होता। जागा मालक आणि अर्थात रहिवाशांचे सगळे हक्क अबाधित ठेवून मध्यंतरीच्या काळात अनेक जे कोण जागा मालक असतील ते कोर्टात गेले, कोर्टबाजी झाली, लिटिगेशन चालू आहे। पण अधिवेशनात हा विषय घेऊनही आणि अनेक लोक रस्त्यावर येऊनही सरकार काही हा विषय सोडवायला मागत नाही आहे। कुठेही सरकारकडून कुठचीही पावलं उचलली जात नाही आहेत किंवा दिसत तरी नाही आहे, जेणेकरून ह्या लोकांना, खास करून ह्या सगळ्या आपल्या रहिवाशांना काही दिलासा मिळू शकेल। अलीकडेच आत्ता आपण पाहिलं असेल, जवळपास 39 इमारतींची यादी आलेली आहे, ज्याच्यात त्यांना अति धोकादायक म्हणून दाखवले गेले। पावसाळ्यात काही होऊ शकतं, पडू शकतं, पडीक झाले आहेत, डिलॅपिडेट झाले आहेत, हे सगळं ह्या लिस्टमध्ये आलेलं आहे। तसं जर पाहायला गेलं तर एकंदर 82 बिल्डिंगी अशा आहेत, 82। मग त्याच्यात काही गिरगावमध्ये आहेत, काही आपल्या दादरमध्ये आहेत, काही आपल्या माजगावमध्ये आहेत, भायखळ्यात आहेत, वरळीत आहेत। ह्या खास करून सगळ्या इमारती दक्षिण मध्य किंवा दक्षिण मुंबईत आहेत। इकडचे सगळे लोक जे आहेत, जे रहिवासी आहेत, ते सगळे एकच विचारत आहेत की आम्ही जायचं नेमकं कुठे, आमचं होणार तरी नेमकं काय। कारण आपण पाहिलं असेल, डिलॅपिडेटेड हे दाखवून किंवा धोकादायक दाखवून जागा मालक तर ह्याने एविक्शनच्या नोटिसा पाठवत आहेत, नोटिसामागे नोटिसा येत आहेत, दादागिरी होत आहे, धमकवलं जात आहे, घरातून बाहेर काढलं जात आहे। अर्थात तशी काही हिंमत कोणी केली तर आम्हाला सांगा, आम्ही येऊच, ते जे धमकवतात त्यांना उत्तर देऊच। पण शासन म्हणून, सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, जबाबदारी म्हणून काही आहे की नाही? कारण जी आम्ही मागणी करत आहोत ती फार सोपी आहे दोन्ही गोष्टींमध्ये। एक, ज्या अतिधोकादायक इमारती आहेत 82, त्याचं काय, तिकडच्या रहिवाशांचं काय, आणि दुसरं म्हणजे ज्या उपकरप्राप्त इमारती असतील, ज्या प्रॉपर्टीज असतील, सेस प्रॉपर्टीज असतील, पागडी प्रॉपर्टीज असतील, जिथे त्यांना आता पुनर्विकास पाहिजे किंवा विकास पाहिजे, ह्या सगळ्या लोकांचं एकच म्हणणं आहे की ह्या सर्व रहिवाशांना तुम्ही टेनंट म्हणून एक ओळख द्या, त्यांना एक अधिकार द्या। ठीक आहे, जर त्यांना अतिधोकादायक इमारतमधून दुसरीकडे जायचं असेल तर जायचं नेमकं कुठे, म्हाडा नेमकं यांच्यासाठी काय करणार, सरकार यांच्यासाठी काय करणार हे तर सांगाच। पण ह्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून ह्यांचा जो अधिकार आहे, ह्यांचा जो हक्क आहे, तो तसाच राहिला पाहिजे त्या खोल्यांवर, आणि नवीन जी इमारत होईल त्या इमारतीमध्ये यांना घर मिळालं पाहिजे। ह्या फक्त 2 माफक मागण्यात, बेसिक मागण्यात सरकार याच्यावर बोलत काही नाही आहे। सरकार करतंय का, काहीच कोणाला माहिती नाही। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून हीच मागणी मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही ठेवत आहे की मुंबईकरांना सतवू नका, मुंबईकरांचे हाल करू नका। उपकरप्राप्त इमारतींमध्ये जे कोणी रहिवासी असतील त्यांचं सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या, त्यांना टेनंट म्हणून ओळख द्या, आणि पुढचा जो विकास होणार असेल, पुनर्विकास होणार असेल, तिथे त्यांना जागेचा अधिकार द्या आणि त्यांचा मार्ग पुनर्विकासाचा मोकळा करून द्या। धन्यवाद।